नमस्कार. आपण आज 15व्या अध्यायातले 18 आणि 19 श्लोक म्हणजे माऊलींच्या 557 ते 570 ओव्यांचा अभ्यास करणार आहोत. विषय चाललेला आहे आणि शब्द आता सगळे आपल्या परिचयाचे आहेत. क्षर, अक्षर आणि तिसरा पुरुषोत्तम. हा पुरुषोत्तम काय आहे याचा अभ्यास आपला चालला आहे. आणि क्षर आणि अक्षर हे दोन शब्द चांगले कळलेले. क्षर म्हणजे सगळं नाशिवंत, अक्षर पुरुष म्हणजे नाश न पावणारं. हे दोन्ही शब्द सगळे कळले. आणि जीव, जगत, ईश्वर या तिघांना व्यापून असणारा जो आहे तो हा उत्तम पुरुष आहे. म्हणजे त्याला आपण पाहिला आहे असं नाही म्हणणार, पण जाणला आहे असं म्हणूया. पाहणार कसं, कारण तो सगळीकडेच भरून राहिलेला आहे, तर पाहायला काहीतरी वेगळं असावं लागेल ना. तसं ते नाही आहे, त्यामुळे आपण त्याला जाणलं आहे असं म्हणू शकतो. आता या एवढ्या सगळ्या समजुतीनंतर आपल्या 18व्या श्लोकात भगवंत अर्जुनाच्या निमित्तानं सांगतो आहे आपल्याला, यस्माक्षरमती तोहम अक्षरात पुरुषोत्तमः अतोस्मी लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तमः. या श्लोकामध्ये म्हणजे यस्मात. आता यस्मात याचा अर्थ यस्मात आणि तस्मात म्हणजे ज्या अर्थी त्या अर्थी. ज्या अर्थी अहम अक्षरः अतीतः म्हणजे मी कसा आहे, तर मी अक्षराच्या आणि अक्षरापेक्षा वेगळा कसा आहे ते भगवंत सांगतो आहे की मी क्षर तर नाही आहे, म्हणजे नाशिवंत नाही आहे, तर मी त्या क्षराच्या अतीत म्हणजे क्षराच्या पलीकडे गेलेलो आहे. मी नाशिवंत गोष्टीच्या पलीकडे आहे. त्यामुळे भगवंत म्हणतो की मी नाशिवंत तर नाहीच, त्याच्या अतीत आहे. आणि जो अक्षर आहे म्हणजे नाशिवंत नसणाऱ्या गोष्टीमध्ये मी जो आहे तो मी अत्यंत उत्तम आहे. म्हणजे एकतर याच्या अतीत आहे आणि याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, उत्तम आहे. असं दोन्ही गोष्टीचं स्पष्टीकरण माऊलींनी फक्त 2च ओव्या ह्या श्लोकासाठी केलेत. याचा अर्थ हे अगदी सोपं आहे कळायला असा त्याचा अर्थ आहे. आणि खरंच लक्षात आहे, क्षर आणि अक्षर शब्द कळलेत. आणि पुढल्या वेळेस आहे अतः म्हणून, म्हणजे जे क्षर आहे नाशिवंत आहे त्याच्या मी अतीत आहे, आणि जे अक्षर आहे त्याच्यापेक्षा मी उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, असं परमात्म्याने आपलं स्वतःचं वर्णन सांगितलं. आणि अतः लोके आणि वेदे, अतः म्हणजे म्हणून, असं आहे म्हणून, लोके म्हणजे या जगामध्ये आणि वेदांसारख्या सगळ्या ग्रंथांमध्ये पुरुषोत्तम हा प्रथित, मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. भगवंतानी पुरुषोत्तमाची व्याख्या करता सांगितली. या 2 गोष्टींमुळे मी या सगळ्या लोकांनी मला पुरुषोत्तम असं नाव दिलेलं आहे. आता आपण आज पाहणार की या तिन्ही गोष्टी जरी नावानी वेगळ्या किंवा लक्षणांनी वेगळ्या आहेत असं आपल्याला सगळं समजावून देत असले तरी देखील या सगळ्यांमध्ये तोच एक भरलेला कसा आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पुन्हा पुन्हा आता तेच आहे की क्षर म्हणजे काय, तर हे दृश्य जग ज्याला आपण प्रकृती म्हणतो, जी विनाशी आहे, सर्वनाशी आहे, म्हणजे नाशिवंत आहे. किंवा ज्या गोष्टींना काळाचं म्हणजे काल होतं, उद्या असणारे अशा प्रकारचं ज्या वस्तूंचं आपण वर्णन करतो त्या सगळ्या वस्तू क्षर ह्या सगळ्यामध्ये येतात. आणि मग अगदी स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत काही असेल, किंवा आपण नेहमी वर्णन करतो मुंगीपासून हत्तीपर्यंत काही असेल, या सगळ्याला क्षर म्हणजे नाशिवंत म्हणायचं. पण हा परमात्मा काही त्यामध्ये येत नाही, कारण परमात्मा नाशिवंत नाही. आता तरी आपल्या देहात असणारा, ज्यामुळे आपला देह जिवंत आहे त्यामुळे तो आपल्या देहामध्ये आहे. समजुतीपर्यंत आपण त्याला जीव असा शब्द वापरला आहे की तो आत्मध्ये जो आहे, कधी जीव म्हटला आहे, कधी आत्मा म्हटला आहे, वगैरे वगैरे. तर त्या शरीराच्या संबंधाने तो स्वतःला कधी शरीर मानायला लागतो आणि तेवढ्यापुरता तो क्षर हा असा गुण त्याला येतो, नाही असं नाही. त्याला सुखाचा दुःखाचा अनुभव जो येतो तो कशामुळे येतो, त्याचा शरीराशी संबंध असतो म्हणून. आणि नेहमी आपला उदाहरण म्हणून आपण घेतो, माझ्या आत्म्याला आनंद झाला, आत्मा तृप्त झाला असं जे म्हणतो, त्या आत्म्याला तृप्त होणं काही नाही आहे खरं म्हणजे. परंतु ते शरीराशी संबंध आला की त्याला आपण अशा पद्धतीनं म्हणतो आणि त्याला क्षर या सगळ्यामध्ये देतो. परंतु तो क्षर नाही असं भगवंत आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो की मी त्यातला नाही. आता हा परमात्मा सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे, पण तो या सगळ्या दृश्य जगाचं कारण आहे, या दृश्य जगाचं बीज आहे, हे दृश्य जग त्याच्यामुळे आहे, किंवा सगळ्याचं तो अधिष्ठान आहे. अशा पद्धतीने त्याची ओळख आपल्याला आहे. नित्य आहे, निर्गुण आहे, आहेच आहे सगळीकडे, असा तो सर्व शक्तिमान उत्तम पुरुष आहे. पण म्हणून तो क्षराला आणि अक्षराला सोडून भिन्न ठीक आहे असं मात्र नाही आहे.
की तो सगळ्यात आहे, पण मग भिन्न कुठे राहणार, तो सगळीकडेच आहे. त्यामुळे असं नाही म्हणता येत की क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष, म्हणजे तिसरी जागा त्याची नाही आहे. तर तो त्यांना सोडून भिन्न ठिकाणी राहत नाही, हे मात्र नक्कीच आहे. तो याच तीनही लोकांमध्ये सगळीकडे तो भरून आहे. लोकांचं धारण करतो आहे, सर्वांना अधिष्ठानं देतो आहे, सर्वांचं तो कारण आहे, सर्वांचं तो बीज आहे. सगळ्या ह्या संबंध दृश्यसृष्टीमध्ये तो आहेच आहे. असंच आहे की त्याचं स्थान आहे, म्हणजे तिन्ही लोकी त्याचं जे राहणं आहे, त्याचं वर्णन छान केलं आहे. की जसं असतं ना की एखाद्या बिळात साप आहे असं आपण म्हणतो, किंवा ससा बिळात शिरला असं आपण वर्णन करतो, किंवा घरात वारा आला असं आपण वर्णन करतो, किंवा एखादा खड्डा आहे त्या खड्ड्यात पाणी साठलं, असा तो नाही आहे. ही जी काही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आली असतील की ससा बिळात शिरला, म्हणजे बीळ मोठं आहे त्याच्यात ससा शिरला, असं याचं वर्णन करता येणार नाही. फार तर फार सोन्याच्या दागिन्यात तो आहे असं वर्णन करता येईल. असा तो त्या कणाकणामध्ये, सोन्याच्या दागिन्यामध्ये सोनं हे सगळीकडे आहे. तसं बिळामध्ये ससा, बीळ वेगळं आहे आणि ससा लहानसा आहे, तो त्या बिळात गेला आहे असं वर्णन होईल. तर परमात्म्याचं वर्णन त्यांनी करताना आपल्याला उदाहरणांनी दाखवून दिलेलं आहे की तो कसा आहे, तर सोन्याच्या दागिन्यातलं सोनं असा तो आहे. या दृश्य जगातल्या सगळ्यामध्ये तो आहेच आहे. अगदी चफकल उदाहरणं आहेत, त्यामुळे त्या उदाहरणांच्या सहाय्याने आपल्याला ह्या उत्तम पुरुषाची नेमकं तो कुठे आहे याची खूण नक्कीच पटेल. आता दुसरं अक्षराबद्दल म्हटलं तर तो अक्षरापेक्षा उत्तम आहे. ज्या गोष्टी नाशिवंत नाहीत, कायमस्वरूपी आहेत, याच्यापेक्षा तो उत्तम आहे. हाही नाशिवंत नाहीच ना, त्यामुळे त्याच्यापेक्षा सगळ्या नाशिवंत नसणाऱ्या गोष्टीमध्ये तो उत्तम आहे. नाश न पावणाऱ्यामुळे तो उत्तम आहे. माऊलीने आपल्याला नेहमीचं उदाहरण दिलं आहे की लाटा ज्या आहेत त्या लाटा येत असतात जात असतात, म्हणजे क्षरं असतात, येत असतात पुन्हा नाहीशा होत असतात. आणि ते पाणी जे आहे ते असतंच असतं, म्हणजे अक्षर आहे. पण या पाण्यापेक्षा सुद्धा, म्हणजे कुठलाही अक्षर ज्याला आपण म्हणू त्याच्यापेक्षा हा जो उत्तम पुरुष आहे तो उत्तम आहे. आता त्या लाटांचंच उदाहरण बघायला गेलं तर लक्षात येईल की लाटा येतात जातात, फुटतात, निर्माण होतात, पाणी जसं आहे तसंच असतं. मग लाटा ज्या आहेत त्या अक्षर आहेत, मग अक्षरांच्या पलीकडे असणारं जे की आहे, ज्याला आपण आता पुरुषोत्तमाचं वर्णन करतो आहे तर त्याला आपण सच्चित आनंद असं म्हणतो. तर अशा स्वरूपात जो आहे तो आहेच आहे. अशा स्वरूपात असणारा तो पुरुषोत्तम आहे. 2 ओव्या माऊलीने मी अशी म्हटलं तसं फक्त या श्लोकासाठी दिलेत. आणि त्याचं त्या 2 ओव्यांमध्ये आता खरं तर अध्यायाच्या अखेरीला आलो आहे आपण, त्यामुळे आता हे सगळा विषय त्यांचा झालेला आहे. त्यामुळे माऊली आपल्याला सांगतात, जे आपण पेची आपण या, प्रकाश तसे धनंजया, काय बहु बोलो जया नाही दुजे. म्हणजे आणखीन काय सांगायचं, दुसरं काही नाही, म्हणजे काही फारसं सांगण्यासारखं नाही. फार काय सांगू, काय सांगता येतं धनंजया अर्जुना, जो आपण पेची आपण या प्रकाशित असे, तो जो उत्तम पुरुष आहे हा आपणच आपला प्रकाशतो. आपणची आपण या प्रकाशित असे, दुसरा कोणी दुसऱ्याला प्रकाशित करतोय असं नाही, आपणच आपला प्रकाशित असतो. याला दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे हा तसं म्हटलं तर एकाकीच आहे. काय बहु बोलो जया नाही दुजे, त्याला दुजे पण नाहीच, दुसरं कोणी नाहीच आहे, तोच आहे. सूर्यामुळे एखादी वस्तू आपल्याला दिसते, सूर्यप्रकाशामुळे एखादी वस्तू दिसते, तर सूर्य वेगळा आहे आणि ती वस्तू वेगळी आहे. तसं ह्याचं नाही, हाच ह्याला प्रकाशित असे. अजून एक उदाहरण देतात, तो गामी निरुपाधिक क्षराक्षरोत्तमू एकू म्हणून म्हणे वेद लोकू पुरुषोत्तम. आणि असं जे काही निरुपाधिक आहे, निरुपाधिक याचा अर्थ उपाधी राहील, त्याला कसली उपाधी नाही आहे. क्षर अक्षर याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारं आणि कसली उपाधी नसणारं असंच आहे. म्हणजे मगाशी जे आपण उदाहरण पाहिलं की माझ्या आत्मा तृप्त झाला, तसं याला कुठल्या उपाधीत अडकवता येत नाही. काही काळापुरता या देहामध्ये असणाऱ्या त्या ईश्वराला आपण असं देहाशी जोडतो, तर त्याचं जे देहाशी जोडलेला भाग आहे तो पण इथे नाही आहे. ज्याला उत्तम पुरुष म्हणायचं, ज्याला पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे, तो याचा नाही. याचा अर्थ असा आहे की ज्या ईश्वराला आपण म्हणतो आहोत की मी जिवंत आहे, याचा अर्थ ईश्वर आहे, त्या ईश्वराचे 2 भाग केले. एक भाग जो देहाशी जोडला जातो
म्हणजे आत्मातृप्त झाला, आनंद झाला वगैरे वगैरे. याच्यासाठी जेव्हा जेव्हा तो इकडे जोडला जातो देहाशी, भावनांशी, सभोवतालच्या घटनांशी, तेव्हा तेव्हा तो क्षर या क्षेत्रात येतो. हा जो उत्तम पुरुष आहे हा कधीच असा या उपाधीमध्ये अडकत नाही असा विचार करायचा. तो गामी निरुपाधिक क्षराक्षरोत्तमो एको. हा मी जो की एक आहे तो क्षर आणि अक्षराच्या पेक्षा पलीकडे उपाधीमध्ये न अडकणारा असा आहे. आणि म्हणून वेदो लोको, जगामध्ये लोकांमध्ये वेदांमध्ये मला असं पुरुषोत्तम म्हटलं जातं. त्यामुळे आता 18व्या श्लोकाच्या या 2 ओव्यांमुळे आपल्याला आता पुरुषोत्तम हे काय आहे ते नक्की कळलं. पण पुढल्या श्लोकामध्ये पुरुषोत्तम कळलं असं जरी आपण नक्की म्हटलं, आता या 18व्या श्लोकाचा अभ्यास जर असं वाटतं की आता मला कळलं उत्तम पुरुष कशाला म्हणतात ते मी जाणलं, तर ते आपण जाणलं आहे का नाही जाणलं आहे हे 19व्या श्लोकामध्ये ज्ञानी माणसाची व्याख्या माऊली देतात, भगवंत देतो की हा जो असंमूढ आहे ना त्यालाच हे कळणार आहे. त्यामुळे पुन्हा आपण लक्षात आपल्या येतं की अरे आपल्याला आहे ना थोड्या वेळापुरतं कळल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात अजून नाही हा उत्तम पुरुष आपल्याला कळला. कारण त्याच्यातली जी ज्ञानाची व्याख्या आहे, ज्ञानी कोण, असंमूढा म्हणजे कोण, त्याच्यात गीतेमध्ये शब्द असंमूढा वापरला आहे. आपल्याला मूढ, पढत मूर्ख असं सगळे चांगले माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये मूढा हा म्हणजे मूर्ख आपल्याला माहिती आहे. संमूढा म्हटलं आहे तर समजून उमजून तरी देखील मूर्खपणा करणारा म्हणजे दासबोधात जसं आपण ज्याला पढत मूर्ख म्हटलं त्याला संमूढा म्हटलं. आणि असंमूढा याचा अर्थ मूर्ख नाही म्हणजे ज्ञानी. इथे जो आहे तो हा असंमूढ म्हणजे ज्ञानी माणसाबद्दल बोलत आहेत. 19वा श्लोक आहे योमामे वसंमूढो, योमामे वसंमूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत. भारता अर्जुना, काय होत आहे की अगदी म्हणजे ज्ञानी जो आहे त्या ज्ञानी माणसाची जी लक्षणं सांगायची आहेत त्याच्यातून मी तुला असं सांगतो आहे की काय घडतं की मामेव पुरुषोत्तमा, ह्या असंमूढ, ह्या म्हणजे जो कोणी ज्ञानी पुरुष आहे असंमूढ आहे तो मामेव पुरुषोत्तमं जानाति, तो मला अशा प्रकारे पुरुषोत्तम म्हणून जाणतो. आता आधीच्या श्लोकामध्ये आपल्याला पुरुषोत्तम म्हणजे काय ते सगळं सांगितलं आहे, पण तरी आता पुढल्या 19व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतो आहे की जो ज्ञानी आहे ना तोच मला जाणतो. मामेव पुरुषोत्तमं जानाति, ह्या असंमूढ, जो ज्ञानी आहे तो मला अशा प्रकारे पुरुषोत्तम म्हणून जाणतो. 6 सर्वविद म्हणजे तो जो खरा सर्वविद सर्वज्ञ जाणणारा माणूस आहे, सर्व भावेनं मां भजती, सगळ्या प्रकारे मलाच भजतो. एकदा तो जाणतो आणि तो जाणत असल्यामुळे तो मला भजतो. हा जो ज्ञानी आहे तो ज्ञानी माणूस खरं तर असा आहे की तो जाणतो की आपण स्वतःसुद्धा त्या परमात्म्याचेच अंश आहोत. त्यामुळे तो असं जाणल्यामुळे हे सगळं दृश्य जग कसं नाशिवंत आहे, देह कसा नाशिवंत आहे, ज्याच्याशी आपला जो ह्या जगाशी म्हणजे नित्य संबंध येत असतो, पण त्या ज्ञानी माणसाच्या लक्षात येतं की हे सगळं जे की आहे आपण आपलं दृश्य जग होणारा सगळा त्याच्याशी असणारा संबंध हे सगळं जे की आहे ते दिसणारं आहे म्हणजे नाशिवंत आहे, संपणार आहे. जग काय, देह काय, आणि मग हा सगळा मोह आहे. त्यामुळे नित्य काय अनित्य काय तो जाणतो, ह्याचाच अर्थ तो परमात्मा जाणतो, याचाच अर्थ तो असंमूढा म्हणजे ज्ञानी आहे. असा या 19व्या श्लोकामधला खरा म्हणजे अर्थ. आता हा जो परमात्मा आहे तो सगळ्यांचा आधार आहे असं पाहिलं, अधिष्ठान आहे सगळ्याचं, त्याच्यामुळे आपल्याला ही सगळी सत्ता मिळते आहे. या सगळ्यांमुळे तो खरं म्हणजे प्रभावित आहे. आता असं तो करतो आहे असं काही म्हणत नाही, आपण त्याला जाणायचं आहे. पण हा नुसता साक्षी आहे, त्यामुळे तो काही करतो आहे, तो काही आपल्याला सूचना देतो आहे असं काहीच नाही आहे. तो साक्षीपणाने सगळीकडे आहे. अशा पद्धतीनं तो ह्या जगामधनं होणाऱ्या गोष्टींमुळे प्रभावित होत नाही. फार अवघड असतं बरं का, जे घडत असतं सभोवताली त्याच्याबद्दल आपण प्रभावित होणं न होणं, हे तो प्रभावित होत नाही असं म्हणताना आठवण ते संसदेमध्ये चाललेलं भाषण असतं आणि त्याच्या समजा ते भाषण चालू असताना संसदेतल्या एकाला खरोखर कसं असं निर्विकार बसावं लागतं की त्या भाषणाचे जे काही रिॲक्शन आहेत त्या आपल्या चेहऱ्यावर उमटून द्यायच्या नाही. किती अवघड असतं. भोवताली चाललेल्या गोष्टींचं सुख किंवा दुःख आपण व्यक्तच करायचं नाही. हा जो आहे ना हा तसा आहे
की तो सगळ्याचा आधार आहे, परंतु तो कशाहीमुळे तो आपल्याला काही सूचनाही देत नाही आहे. आपण चांगलं वाईट केल्यामुळे काही तो प्रभावित होत पण नाही आहे. वाईट केलं म्हणून तो काही आपल्याला शिक्षा करणार नाही आहे, आपण काही चांगलं केलं म्हणून आपल्याला तो शाबासकी देणार नाही. असं जे त्याचं असं निरपेक्ष स्वतंत्र असं जे काही त्या उत्तम पुरुषाचं अस्तित्व आहे, हे ज्यांनी जाणलेलं आहे तो ज्ञानी आहे असं लक्षात घ्यायचं. अवघड गोष्ट आहे आपल्याला, म्हणजे सामान्य नजरेने सामान्य दृष्टीनं हे आपल्याला अवघड आहे. पण आपल्याला माऊली सांगणार आहेत हे सगळं जे काही शब्दांच्या मर्यादेनं समजावण्याचा प्रयत्न आपला चालला आहे ना, त्यांनी समजणं म्हणजे अवघड वाटतं. परंतु ही जाणून घ्यायची, समजून घेण्याची, पुन्हा पुन्हा ऐकण्याची अशी गोष्ट आहे. हजारो म्हणजे भगवंतांनी सांगितलं आहे, हजारो लाखो लोकांमधल्या एखाद्यालाच हे समजतं असं भगवंतांनी सांगून टाकलेलं आहे की माझं जे खरं स्वरूप आहे ते खरं स्वरूप लाखो हजारो लोकांमधल्या एखाद्याला कळतं. बरं, एवढं पण काही नाही, त्या एखाद्यालाच कळतं ते खरंच आहे. पण असं जे शुद्ध निर्मळ दैवी गुणांनी संपन्न असं ज्याचं अंतःकरण आहे, ज्याचं मन बुद्धी सगळं जे काही साधनेनी त्याच्याला असं सगळं प्राप्त झालेलं आहे, अशांना ते कळतं. शंकराचार्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे की काय करायचं, साधना करायची ना, साधकांनी करायचं काय करायचं. तर 6 महिने वर्ष असं नाही म्हटलं. शंकराचार्य म्हणतात अनेक जन्म भक्तीनं सत्कर्म करावं. अनेक जन्म, आता आपल्याला काय माहिती आधीचे जन्म होते किती कुठले झालेत, पण त्यांचं सांगण्यातला हेतू आपण लक्षात घेऊ शकतो की असं चटकन मिळणारी गोष्ट नाही आहे. उत्तम पुरुष जाणायचं आहे, ज्ञानी व्हायचं आहे, तर अगदी सहज अवेलेबल नाही आहे. जन्मोजन्मी आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात. तर साधकांनी मोठ्या श्रद्धेनं अनेक जन्म चांगलं कर्म करावं, सत्कर्म करावं, चांगलं वागावं आणि ईश्वरार्पण बुद्धीनं अगदी काया वाचा मनोभावे सगळी परमेश्वराची सेवा करावी. म्हणजे मग त्या परमेश्वराची कृपा त्या साधकावर होते, म्हणजे तो ज्ञानी असंमोढ हा आणि त्याला तो उत्तम पुरुष कळला आहे वगैरे वगैरे असं होतं. आणि एवढं सगळं जरी झालं तरीसुद्धा आचार्य सांगतात आपल्याला की असं जरी असलं तरी परमेश्वर साधकाची अनेक वेळा अनेक प्रकारे परीक्षा घेतो. आणि त्या परीक्षेत पण खऱ्या अर्थाने म्हणजे कळला आहे पण वळला आहे की नाही ते तो पाहतो. आणि असं जेव्हा होईल भक्ताच्या परीक्षेमध्ये पण भक्त उत्तीर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने असा तो ज्याला काय म्हणायचं अतूट किंवा निश्चय राहील, तेव्हा भगवंताचा कृपा प्रसाद त्याला प्राप्त होईल आणि अशा भक्ताला सद्गुरूंची कृपा पण लाभेल. आता असे सद्गुरू जर शिष्याला मिळाले तर त्याचा अर्थ तत्त्वमसी असाच आहे. तत्त्वमसी तेच तू आहेस, वेगळं काही नाहीच आहे. तो आणि हे सगळं सारखंच आहे, परमेश्वर वेगळा नाही असा त्याचा अर्थ आहे. असा जो साधक आहे तो साधक म्हणजे साधक वेगळा शब्द नाहीच, तोच पुरुषोत्तम उत्तम पुरुष. त्याला जाणता येईल काय, तो उत्तम पुरुषच आहे असं म्हणावं लागेल. आता अशा साधकाचा जो काही काय म्हणायचं त्याला शब्द वापरले सर्वविद म्हणजे सर्वात्मभाव जो आहे, सर्व बाबतीमध्ये त्याचं जे काही ते सगळीकडे समानता आहे, एकरूपता आहे. म्हणजे हे विश्वाची माझे घरं, तर नुसतं हा म्हणत नाही आहे, खरोखरच त्याचं आचरण जे आहे ते सगळं असं आहे की त्याला आपला तुपला भेद नाही, सर्व विश्वाची माझे घरं, कुणाशी भांडण नाही, कुणाशी काही नाही, अशी त्याला निष्ठा प्राप्त झालेली आहे. सगळं काय आहे ते त्याचं आहे. त्याचं असं कोणावरती प्रेम आहे किंवा कोणाचा द्वेष आहे असं त्याला काहीच नाही. सगळ्यांवरती त्याचं सारखंच प्रेम आहे. असं जी काही सगळ्यांबद्दल त्याला सारखीच करुणा आहे. असं जे की आहे त्याला तो सर्वविद सगळ्यांना जाणणारा असा होतो. त्याला असं आपलं आणि दुसऱ्याचं असं हे काही नाही, हा माझा आहे असा विषयच नाही. असा जो ज्ञानी साधक आहे म्हणजे त्याच्या मनात कशाहीबद्दल संशय नाही, त्याच्या मनात कशाहीबद्दल संभ्रम नाही, कशाहीबद्दल त्याला विकल्प नाही, त्याला कधी असं होईल की नाही, जमेल की नाही असे प्रश्न त्याला नाहीत. खऱ्या अर्थानं तो सर्वविद म्हणजे सर्व जाणणारा सर्वज्ञ असा तो आहे. आणि मग अशाला सर्व भावेनं भजती. सर्व भावेनं म्हणजे काया वाचा मनोभावे त्याला शरण जाणं, त्याच्या अनुसंधानात राहणं असं जो करतो. आता सगळं त्याची प्रत्येक गोष्ट जी की आहे ती सगळी भगवंतासाठी आहे असा त्याचा अर्थ.
काया वाचा मनोभावे दुसरं काही तो करतच नाही. तो देह आहे त्यामुळे कर्म तर करतोच आहे, पण ती सगळी त्याची जी कर्म आहे ती सगळी ईश्वरार्पण बुद्धीनं केलेली असतात. त्याचा म्हणजे त्याला कसल्या फलाची अपेक्षा नसल्यामुळे त्याला असे मनाचे शरीराचे भावही नाहीत. त्याला असं झालं तर बरं वाटतं, असं नाही झालं तर दुःख वाटतं, असं पण त्याला भाव नाही. भावनेचा, मनाचा, शरीराचा असं कुठेच काही नाही. म्हणजे तो जे काही बोलतो ते वाणीनं भगवंताचंच गुणगान गातो, जे काही करतो ते सगळं भगवंतासाठीच करतो. अशा सगळं त्या भगवंताबद्दलचं प्रत्येक गोष्ट जी की आहे, जे काही कृती कर्म करतो आहे ते सगळं त्याच्यासाठीचं आहे, अशा प्रकारचा भाव त्याचा एकच असतो. हे झालं काया वाचा मनोभावे, मनानं बुद्धीनं भगवंताचं चिंतन करणं म्हणजे काय असं झालं. आता अशा भक्ताचं प्रत्येक कृती म्हणजे वर्णन करतात की तो समजा चालत असला तरी तो भगवंतालाच प्रदक्षिणा घालतो आहे असा त्याचा अर्थ होतो. तो काही बोलत असला तरी तो भगवंताची स्तुती करतो आहे असा त्याचा अर्थ होतो. अशा सगळ्या गोष्टी त्याची प्रत्येक कृती ही भगवंताला लावलेली असते असा तो सर्वविधय सांगणार आहे. आता हळूहळू आपल्या लक्षात येईल ना की हे सगळं जे काही वर्णन करतो आहे हे भक्तीचं आहे. आणि श्लोकामध्ये सांगतात असंमूढा म्हणजे ज्ञानी. तर याचा अर्थच आपल्याला गीतेने जो ज्ञानी भक्त सांगितला आहे त्या ज्ञानी भक्ताचंच वर्णन भगवंताला या श्लोकातून करायचं आहे की तो कसा असायला पाहिजे. तर हा जो भक्त आहे या भक्ताची प्रत्येक गोष्ट काया वाचा मनोभावे भगवंतासाठी आहे आणि तो ज्ञानी आहे. सर्वत्र भगवंत आहे याचं ज्ञान त्याला झालेलं आहे. तो भगवंतासारखाच होऊन भगवंताची भक्ती करतो आहे. म्हणजे अगदी मगाशी उदाहरण घेतलं ते शुद्ध सोन्यामध्ये शुद्ध सोनं असं जेव्हा असतं असं जेव्हा मिसळलं जातं, मुळातलं शुद्ध सोनं आहे त्याच्या शुद्ध सोनंच मिसळलं जातं, तर त्याचा रंग, त्याची किंमत, त्याचा दर्जा तसा हा तो एकच होऊन जातो ना. तसा हा साधक भगवंताशी पूर्णपणानं मिसळून गेलेला असतो, वेगळा नाहीच. साधक आणि भगवंत वेगळे राहतच नाही असं त्याचं वर्णन आहे. आता हे सगळं माऊली आपल्याला 559 पासून 570पर्यंतच्या ओव्यांमध्ये सांगणार आहे. हा जो तसं पाहायला गेलं तर सगळं वर्णन भक्ताचं वाटतं, पण याला ज्ञानी असमूढा म्हटलं आहे, ज्ञानी म्हटलं आहे. त्यामुळे हा जो ज्ञानी भक्त आहे याची जी सगळी लक्षणं आहेत ती सांगतात. आपल्या पण लक्षात येईल आपलं उजळणी म्हणून आपण पाहूया की या ज्ञानाचं लक्षण काय आहे. आता आपण ओव्यांमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तर हा या जगातच राहतो आहे, तुमच्या आमच्यासारखा ह्या संसारात ह्या जगातच या सृष्टीमध्ये राहतो आहे. पण त्याला माहिती आहे की हे सगळं दृश्य जग नाशिवंत आहे, माझं शरीर नाशिवंत आहे. त्याच्याशी ह्या सगळ्या दृश्य जगाशीच आपले नित्य संबंध आहेत. या जगातच राहायचं आहे त्यामुळे संबंध आहेत, पण या दृश्य जगाचा मोह त्याला नाही आहे. त्यामुळे या मोहातून अगदी तो सहज बाहेर पडतो. काय नाशिवंत आहे हे कळल्यामुळे तो या मोहात अडकत नाही. आता हे बोलणं खूप सोपं आहे, परंतु प्रत्यक्ष तो साधक कसा वागतो हे आपल्याला वागणं किंवा ते समजून घेणं फार अवघड आहे. दृश्य जगातल्या घडामोडींचा कुठलाही परिणाम होऊ न देणं हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. कारण त्याला माहिती आहे की दृश्य जग नाशिवंतच आहे, त्यामुळे त्याच्यात अडकण्याचा, त्याच्या मोहात राहण्याचं कारणच नाही. हे पटायला, शब्दशः अर्थ पटायला कळत आहे, परंतु कृतीने कळत नाही आहे. त्यामुळे या मोहातून बाहेर पडणं किंवा या परमात्म्याशीच नित्यसंबंध ठेवणं हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. आणि ज्याचा विचार आपण 559 पासून 570 या ओव्यापर्यंत करणार आहोत. आणखीन एक गोष्ट उजळणी म्हणून लक्षात ठेवायचं की आपण जे जीव, जगत आणि ईश्वर असं म्हणतो, म्हणजे त्या प्रत्येक जीवाचं रूप आणि स्वरूप किंवा जगताचं रूप स्वरूप, ईश्वराचं रूप आणि स्वरूप, या सगळ्याला, जीव, जगत, ईश्वर या सगळ्याला आधार देणारा, या सगळ्याला सत्ता देणारा जो आहे त्या परमात्म्याबद्दल आपण बोलतो आहोत. आणि त्या परमात्म्याचा म्हणजे तो जो आहे तो उत्तम पुरुष आहे. मग आता हा जो ज्ञानी आहे किंवा जो कोणी ज्ञानी आहे त्याला हे सगळं विवेकाने कळतं. जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, तो परमात्मा म्हणजे काय, उत्तम पुरुष म्हणजे काय. अगदीच साधकाचं उदाहरण म्हणून म्हणजे पूर्वी गीतेत अनेक वेळा सांगितलेलं आहे की त्याला ना कुठल्याही प्रकारचं म्हणजे सुखदुःख जसं आहे, शीत उष्ण, सुखदुःख या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या सारख्याच वाटतात.
हे सारख्याच वाटण्याचं सामर्थ्य किंवा हे सहन करण्याचं सामर्थ्य त्याला असतं. तो समानच, त्याला सुख आणि दुःख यातला फरक कळत नाही, अशातला भाग नाही, परंतु ते समान वाटण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ असतं. सुख झालं तरी त्याला तेवढाच आनंद आहे, दुःख झालं तरी तो दुःख कळणार नाही आहे. अशा प्रकारचं जे सामर्थ्य त्याच्याजवळ असतं, ते सामर्थ्य ज्याच्याजवळ असतं त्याला ज्ञानी म्हटलं आहे. जसं मोह म्हटलं म्हणजे आसक्ती ज्याची संपलेली असते, किंवा तो स्थिर बुद्धी असतो. अशी त्याची आत्ता एक वाटतं आहे, मग एक वाटतं आहे, दुसऱ्याने कोणीतरी सांगितलं तर लगेच आपलं काहीतरी मत बदलतं, असं नाही. तो स्थिर बुद्धीचा असतो. ईश्वराच्या म्हणजे त्याचं जे ईश्वराचं अद्भुत सामर्थ्य आहे याची त्याला पूर्णपणानं जाणीव असते. आता ज्ञानी माणसाबद्दल म्हटलं आहे तर त्याला ब्रह्माचं ज्ञान आहे, त्याला सत्याचं ज्ञान आहे, किंवा असा जो कोणी आहे तो हा जन्ममृत्यू चक्रातून सुटणारा आहे. इतकंच नाही तर तो या लोकी जेव्हा राहत असतो, म्हणजे तुमच्या आमच्यासारखा जेव्हा एक देहधारी म्हणून इथे राहत असतो, तेव्हा तो देहाचं कर्तव्य म्हणून सगळ्या गोष्टी करतो. असा जो ज्ञानी आहे, म्हणजे केवळ कर्तव्य म्हणून त्या सगळ्या गोष्टी तो करतो, असा जो ज्ञानी आहे तसं त्या ज्ञानी माणसासारखं होण्याचा प्रयत्न करायला, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. म्हणजे याचा अर्थ आपल्या लक्षात की माऊली आपल्याला सांगताय की त्या ज्ञानाला उत्तम पुरुष करतो, त्याची लक्षणं ही आहेत, ज्ञानी माणसाची लक्षणं ही आहेत. आणि आपल्याला जर ज्ञानी व्हायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करायला हवेत. काय प्रयत्न करायला हवे? तर सोपी गोष्ट अशी आहे की आधी एक तर ज्ञानी आणि भक्त या दोन्ही गोष्टी श्रेष्ठच आहेत. भक्त पण तितकाच श्रेष्ठ आहे, ज्ञानी माणूस पण तितकाच श्रेष्ठ आहे. पण ज्ञानी माणूस आणि भक्त असलं पाहिजे, भक्ताला आपोआप ज्ञान होतं. म्हणून भक्ती श्रेष्ठ आहे आणि ज्ञान नसलं तरी चालेल असंही म्हटलेलं आहे. छान उदाहरणं दिले. साधकावस्थेमध्ये आपल्याला सुरुवातीला हे ज्ञान आणि भक्ती वेगळं वाटतं, म्हणून वेगवेगळे म्हणतात तसं एक अध्यायसुद्धा त्याच्यासाठी खर्च केलेला आहे. त्यामुळे ज्ञान आणि भक्ती हे दोन मार्ग वेगळे वाटणं स्वाभाविक आहे, पण ते साधकावस्थेमध्ये हे दोन मार्ग वेगळे वेगळे वाटणं बरोबर आहे. पुढे मात्र साधकाची अवस्था झाली की नंतर मात्र ज्ञानी माणूस वेगळा आणि भक्त वेगळा असं नाही, ते दोन्ही तितकेच समान होऊन जातात, वेगवेगळं राहतच नाही. त्याला उदाहरण देतात की आपल्याजवळ 2 पाय आहेत, त्या 2 पायांमध्ये उजवा श्रेष्ठ आणि डावा कनिष्ठ असं नाही म्हणता येत. डावं उजवं करताच येत नाही. पायांमध्ये हा एक पाय आपण पुढे टाकतो, मग दुसरा पुढे टाकतो. चालण्याची जी काही क्रिया आपल्याला करायची असते तेव्हा दोन्ही पायांनी ती करावी लागते. दुर्दैवाने एखाद्या पाय समजा एखादा तुटला तर त्याला कुबडीचा आधार घेऊन तो पाय असं समजूनच कुबडीनं चालावं लागतं. पण दोन्ही पाय हे समानच आहे, त्याच्यात डावं उजवं नाही आहे. उजवा पायच श्रेष्ठ आणि डावा कनिष्ठ असं नाही म्हणता येत. हे जसं आहे तसं ज्ञान आणि भक्तीचं आहे की दोनंही श्रेष्ठ आहेत. मग अगदी ह्याच उदाहरणाचा विचार केला तर खरं म्हणजे डावा उजवा म्हणजे डावा हात कमी कार्यक्षम आणि उजवा हात जरा अधिक कार्यक्षम असं जर म्हटलं तर असं काही म्हणजे अशी असतात बरं का, जर डावखोरे असतात त्यांचा डावा हात चांगला असतो, तो जास्ती कार्यक्षम असतो. उजव्या हातापेक्षा डाव्या हाताने ते बरोबर कामं करू शकतात, त्याच्या डाव्या हातात ताकद असते. किंवा अर्जुनाचं नाव आहे एक सव्यसाची म्हणजे त्याला दोन्ही हातांनी करता येतं. महात्मा गांधींनी सुद्धा प्रयत्नपूर्वक दोन्ही हातांनी त्याला लिहिता येत होतं. याचा अर्थ डावं उजवं असं हे काही नाही आहे, डावं उजवं असल्याचं कारणच नाही आहे. मग फक्त लक्षात ठेवणं की दोन्ही महत्त्वाचीच आहेत. दोनही हात महत्त्वाचे आहेत, दोनही पाय महत्त्वाचे आहेत, दोन्ही डोळे महत्त्वाचे आहेत. डाव्यानी वेगळं उजव्यानी वेगळं असं तर नाही दिसत आपल्याला. त्यामुळे हा दोन जे आपल्याला अवयव आहे त्याच्यामध्ये डावं उजवे पण नाही, श्रेष्ठ कनिष्ठता नाही असं आपल्याला दिसेल. अगदी म्हणजे चालताना तर डावं उजवं नाहीच, विश्रांती घ्यायची असली तरी देखील दोन्ही पाय समस्थितीत असावे लागतात आणि इथेही श्रेष्ठ कनिष्ठता आपल्याला असत नाही. अगदी ज्ञान आणि भक्तीसाठी हेच आहे की याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठता नाही. वरदानंद भारतीने हे उदाहरण आपल्याला दिलं आहे आणि पुढे अगदी थोडंसं किंचितसा जो काही आपल्याला भेद वाटतो ना, तो खडी साखर आणि पिठी साखर एवढाच असतो.
आता आपण ठरवायचं ती खडी साखर आणि पिठी साखर कुठे कुठे वापरायची, कुठे वापरावी लागते हे आपल्याला बरोबर कळतं, ते आपण ठरवायचं. तो ज्ञानी कुठे काय वापरायचं ते. त्यामुळे जे जे काही आपण करतो, यज्ञ करा, तप करा, कुठलीही साधना करा, अगदी साध्या शरीराच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी करा, तरी देखील ते सगळं परमेश्वरार्पण बुद्धीनं करणं, सर्व काही ईश्वर रूप आहे असं मानणं, असं ज्याला कळतं तो हा ज्ञानी आहे किंवा उत्तम पुरुष आहे असं म्हटलं आहे. आणि ह्याला जे जमतं त्याचं वर्णन पुढल्या श्लोकामध्ये आपल्याला कळेल. पण आत्ता आधी आपण माऊलींच्या ओव्या पाहणार आहोत, म्हणजे आपल्याला या ज्ञानी माणसाचे जी काही लक्षणं आहेत ती जरा अधिक कळतील. 559वी ओवी आहे. परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पाहले या ज्ञानमित्रे. माऊली सांगतायत परी हे असो, म्हणजे आता असू द्या, आधीच्या 2 ओव्यामध्ये क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम आपण पाहिले, त्याचं सगळं सांगून झालेलं आहे. पण आता हे असू दे. वेदांमध्ये श्रुतींमध्ये भगवंत म्हणतो आहे मला पुरुषोत्तम म्हणतात आणि या दोघांपेक्षा कसा मी श्रेष्ठ आहे, उपाधिरहित कसा आहे याचं वर्णन झालेलं आहे. पण आता हे सगळं असो, आधीच्या ओवीपर्यंत झालेलं आहे वर्णन, ते आता असू दे. परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया, मग अशा मला पुरुषोत्तमाला जाणे जो पाहले या ज्ञानमित्रे, जो कोणी पाहू शकतो, जो कोणी जाणू शकतो, त्याच्या अंतःकरणामध्ये योग्य असा ज्ञानाचा उपयोग झाला आहे, तो ज्ञानी आहे. ज्ञानी कोणाला म्हणायचं तर ज्याला हे समजलं आहे पुरुषोत्तम म्हणजे कोण हे समजलं, जाणे जो पाहले या तो ज्ञानमित्रे, तो ज्ञानी आहे हे लक्षात घे. अगदी त्याच्या अंतःकरणात योग्य असा काय त्या ज्ञानाचा उपयोग झाला हे त्याला बरोबर कळेल, त्याला ज्ञानी म्हणायला हरकत नाही. म्हणजे काही मोठा आपल्याला पहिल्या ओळीमध्ये लक्षात आला अशातला काही भाग नाही, पण आपल्याला एवढं कळलं की या पाहले या पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पाहले या. आता पाहायचं कसं, पुरुषोत्तमाला कोण पाहू शकतो, त्याला नाही पाहता येत, म्हणजे जाणू शकतो. मग ज्याला अंतःकरणाला हे जाणता आलेलं आहे तो जो आहे तो ज्ञानी म्हणायला हरकत नाही. पुढे तरी सांग चेळिलिया आपुले ज्ञान. आता मात्र छान दृष्टांत दिला आहे म्हणजे आपल्याला नीट करावं म्हणून. चेळिलिया आपुले ज्ञान जैसे नाहीची होय स्वप्न, तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले. चेळिलिया म्हणजे जागं झाल्यावर. काय होतं जागं झाल्यावर? चेळिलिया आपुले ज्ञान जैसे नाहीची होय स्वप्न. जागं झाल्यावर आपल्याला कसलं ज्ञान होतं की स्वप्न नाहीच होतं. झोपत असताना स्वप्न, जागं झाल्यावर स्वप्न नाही. तसं तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले, तसं म्हणाले ज्ञान झालं. जागं झालं म्हणजे ज्ञान झालं. आत्मज्ञानाचा उदय झाला की मग सगळं जे दिसणारं विश्व आहे, त्रिभुवन जे आहे ते सगळं वावो झाले, त्रिभुवन वावो झाले. मग ते आपल्याला स्वप्नवत वाटतं. स्वप्न संपलं, ज्ञान झालं. तसं आहे की आत्मज्ञान झालं की हे दृश्य जग आपल्याला असं आहे, पण ते नाशिवंत आहे लक्षात येतं. का हाती घेतली या माळा, फिटे सर्पाभासाचा कांटाळा, तैसा माझेनी बोधे टवाळा नागवेतो. आणखीन एक दृष्टांत येत आहेत. हा परिचित दृष्टांत आहे आपल्याला. नेहमीचा जो आपल्याला दोरी आणि सापाचा दृष्टांत आहे तो, त्याचीच आठवण माऊली देत आहेत. ते म्हणतात काय होतं की जेव्हा सर्पाभासाचा कांटाळा, कांटाळा म्हणजे भ्रम, तो जो गोंधळ आहे साप आहे का दोरी आहे, हा जो भ्रम झालेला आहे, तर ते जेव्हा हाती घेतलेली या माळा, ती जी दोरी आहे ती जेव्हा हाती येते, अरे दोरीच आहे साप नाही असं जेव्हा कळतं, तैसा माझेनी बोधे टवाळा, मग माझं जेव्हा बोध झाला म्हणजे माझं ज्ञान जेव्हा झालं, ईश्वर नेमका काय आहे, पुरुषोत्तम काय तो जेव्हा कळला, तेव्हा मग तो नागवे म्हणजे फसत नाही, मग तो गोंधळ होत नाही, त्याला बरोबर कळतं. मग तो दुरून जरी दिसलं तरी तो भ्रमात राहत नाही, त्याला खात्री असते की ती दोरीच आहे, तो साप नाही. हाती आल्यानंतर त्याला कळलं, मग भ्रम दूर झाला, हे तर चांगलंच आहे. पण याला ज्ञानी जो आहे त्याला कळतं की अरे तो साप नाही आहे, ती दोरीच आहे. म्हणजे सर्पाचा जो भास होतो, पण ते म्हणतात तो सर्प किंवा ती दोरी जी आहे ती दोरी हातालाच लागली आहे, मग तर खात्री झाली ना, मग सगळा भ्रम दूर पळाला. तसं म्हणे होतं या दृश्य जगामध्ये जे जे काही मिथ्या आहे, खोटं आहे, भास आहे, त्याची खात्री त्याला पटते. आणि असं जे मिथ्या आहे याचा एकदा का निश्चय झाला की मग फसणं नाही. त्याच्यात जसं म्हटलं की हातात दोरी आल्यानंतर मग फसण्याचा पण नागव येतो, म्हणजे तो फसत नाही. तसं आत्मज्ञान झालेला जो माणूस आहे हा दृश्य जगामधल्या या सगळ्या गोष्टींमध्ये फसत नाही.
किती मोहाच्या गोष्टी त्याला समोर दिसून येत, त्याला काही त्याचं वाटत नाही, तो त्यात अडकत नाही. लेणे सोनेची तो जो जाणे, तो लेणे पण ते वावो म्हणे, तेवी मी जाणोनी जेणे वाळीला भेटू. आता त्या म्हणतात लेणं, लेणं म्हणजे अलंकार, दागिना. हा जो दागिना आहे, लेणे सोन्याची जो जाणे, दागिना आहे म्हटल्यावर तो दागिना म्हणजे सोनं आहे जो जाणतो, तो लेणे पण ते वावो म्हणे. त्याचं जे दागिन्याचा आकार आहे तो वावो म्हणजे तो मिथ्या मानतो. बांगडी आहे का पाटली आहे का गळ्यातला आहे काय आहे ह्याच्याशी त्याला कर्तव्य नसतं. सोनं आहे याच्याशी त्याला मतलब असतो. त्यामुळे ते लेणे पण ते वावो म्हणे. काय दागिना काय तर हा दागिना म्हणून दुसरा करता येतो. आता ह्या डिझाईनचा कंटाळा आला, दुसऱ्या डिझाईनचा करता येतो. त्यामुळे त्याच्या वरच्या डिझाईनशी, त्याच्या आकाराशी, त्याच्या नावाशी काही त्याचा संबंध नाही. तो सोनं जाणतो. तेवी मी जाणोनी जेणे वाळीला भेटू. तसं म्हणे सगळीकडे जे की आहे तो सगळीकडे भगवंत आहे. हे एकदा त्याला ज्ञान झालं की त्या दृश्य जगातल्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळीकडे त्याला भगवंतच दिसतो. जसं आपण नेहमी म्हणतो की डोंगर दिसतात, झाडं दिसतात, माणसं दिसतात, प्राणी दिसतात, पक्षी दिसतात, सगळं दिसतं. सगळं न दिसता सगळीकडे भगवंत दिसतो, यात त्याला ज्ञानी म्हणायचं. असा त्याचा अर्थ की दृश्य जगामध्ये या सगळ्या गोष्टी दिसतील. आता हे जाऊ दे, निदान आज श्रीखंडपुरी खायला मिळाली आणि उद्या अगदीच भाकरीचा तुकडा खायला मिळाला तर श्रीखंडपुरीची आठवण नाही होता कामा. तर सगळीकडे तेच आहे, तोच आनंद घेता आला पाहिजे असं ज्याला जमतं त्याला त्यांनी ज्ञानी असा शब्द वापरला आहे की त्याला सगळं दृश्य जग आहे, त्या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी सारख्या दिसतात. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीची एकू स्वतः सिद्धू, जो आपणे नसी भेदू नेणो लिया जाणे. आता म्हणजे असा जो काही भेद म्हणजे भेदबुद्धी नसलेला, जो आपणे नसी भेदू नेणो लिया जाणे, जो सच्चिदानंद आहे, स्वतः सिद्ध आहे, सच्चिदानंद स्वरूप असा जो आहे, सगळीकडे जो आहे, ईश्वराची जी काही लक्षणं आहेत त्यामध्ये तो सगळीकडे आहे, सच्चिदानंद आहे असं जो म्हणतो आहे त्याला सर्वत्र सच्चिदानंद मीची एक स्वतः सिद्धू, जो आपणे नसी भेदू नेणो लिया जाणे. तर तो काय करतो, तो दुसऱ्यापणाने म्हणजे एक आणि दुसरा, मी आणि तो असं तो जाणतच नाही, त्याला वेगळेपणा जाणवतच नाही. न पाहता म्हणजे असं वेगळेपणा न पाहता तो मला जाणतो. दिसायला जरी वेगवेगळ्या गोष्टी, दृश्य जगातल्या गोष्टी वेगवेगळ्या दिसणारच, पण त्याला सगळीकडे भगवंत दिसतो. त्यामुळे तो मात्र त्याच्यामधला भेद जाणून सगळीकडे तो भगवंताला जाणतो असा त्याचा अर्थ. तेणेची सर्व जाणी तले हेही म्हणणे थेकुले, ते जे तया सर्व उरले द्वैत नाही. आता ते म्हणतात की तेणेची सर्व जाणी तले. आता असं सगळं त्याला जाणलं त्या उत्तम पुरुषाला, त्या उत्तम पुरुषाला जाणलं, ह्याचं ज्ञान त्याला झालं. जो कोणी साधक आहे, जो कोणी ज्ञानी आहे, त्या ज्ञानाला उत्तम पुरुषाचं ज्ञान झालं. पण हेही म्हणणे थेकुले, हे जे म्हणणं आहे ना हे जरा कमीपणाचं आहे. याला त्याचं ज्ञान झालं असं नाही म्हणता येणार, कारण त्याचं जे खरं वर्णन त्याला करताच येत नाही ना. जे तया सर्व उरले द्वैताने, जर का त्याच्यात आणि याच्यात फरकच नाही आहे, अद्वैत साधलेलं आहे, तर हा त्याचं वर्णन कसं करणार, दोन्ही एकच आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की हे जे म्हणणं आहे ना की त्यांनी त्या उत्तम पुरुषाला जाणलं, हे जरा ठेकूनच आहे, म्हणजे कमीच आहे. जाणलं याचा अर्थ एकरूप झालं, तोच भगवंत. त्यामुळे ह्यांनी जाणलं म्हणजे तो भगवंत वेगळा आणि हा वेगळा आला ना. म्हणजे तया सर्व उरले द्वैत नाही, असं झालेलं आहे की कुठे द्वैत उरलेलंच नाही. ते भगवंत म्हणतो जाणणारा आणि ज्याला जाणलं तो, हे दोन्ही एकच आहे. तो भगवंत आणि तो जाणणारा जो आहे तो एकच आहे. जो ज्ञानी आहे त्याला हे कळतं, त्याच्यातलं सगळं द्वैत संपतं आणि तो भगवंत अद्वैत रूपाने मीच भगवंत आहे असं म्हणतो. म्हणून माझी या भजना उचितू तोची अर्जुना, गगन जैसे आलिंगना गगनाची या. मग एक दृष्टांत देऊन माऊली सांगतात की अर्जुना काय होतं, म्हणून माझी या भजना उचितू म्हणजे आता माझी भक्ती जो करतोय, भजन करतोय, म्हणजे तो मीच झालेला आहे, मद्रूपच झालेला आहे. माझी भक्ती करतोय, उत्तम पुरुष जाणतोय म्हणजे काय, तो मद्रूपच झालेला आहे. अगदी बरोबर आहे, एकरूप झालेला आहे, अद्वैत साधलेला आहे. त्याला उदाहरण गगन जैसे आलिंगता गगनाच्या,
म्हणजे गगनाला आलिंगन देण्याची योग्यता फक्त गगनाचीच असणार, दुसऱ्या कोणाची नाही. तसं म्हणे याचं आहे की हा जो आहे तो माझी भक्ती करतो असं नाही, तर माझ्याशी मद्रूप होऊन जातो. दोन्ही एकच होऊन जातात, वेगळा भगवंत असतच नाही. आता गगन जैसे आलिंगना गगनाची या हे कळायला पण आपल्याला समजूनच घ्यायला हवं. गगनाचं आलिंगन कुणाला असणार, सगळीकडेच ते आहे, तर तो कुणाला भेटणार, तर तो जसा त्यालाच, तसं हा ईश्वरालाच, असं अद्वैत साधलेलं आहे. क्षीरसागरा परगुणे, की जे क्षीरसागर पडे, अमृतची होऊनी मिळणे अमृतजेवी. जसं गगन जैसे आलिंगना गगनाची या, तसं आणखीन 2 गोष्टी त्यांनी सांगितला की अहो क्षीरसागराचा पाहुणचार, क्षीरसागरालाच करणं, त्याला काय पाहुणचार वेगळा करणार. क्षीरसागरातून एवढं सगळं निघालं आहे, त्याच्याजवळ सगळंच आहे, तर त्याचा पाहुणचार काय, तर त्याच्याच सारखा किंवा तोच पाहुणचार त्याचा त्यांनीच करावा. किंवा अमृतची होऊनी मिळणे अमृतजेवी, अमृत तत्वानेच अमृतास मिळणं योग्य. अमृताला आम्ही काय दुसरं देणार, त्यामुळे अमृताला अमृतच योग्य. अशा पद्धतीनं या 3ही दाखले जे आहेत ते लक्षात घेतले तर आपल्याला कळेल की हा भक्त भगवंताचं जे अद्वैत साधलं आहे किंवा जो मद्रूप झाला आहे असं ते म्हणत आहेत, म्हणजे काय, तर दोघांमध्ये आता काही भेद राहिला नाही. 567 पुन्हा एकदा आपल्या भौतिक ह्याच्यातलं दाखला माऊली देतात. साडंपधरा मिसळावे ते 15.5 होवावे, तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी. आता 15.5 याचा अर्थ उत्तम दर्जाचं सोनं, म्हणजे त्याच्यात काही कुठला कळकस नाही, वेगळा नाही आहे, हिणकस काही धातू घातलेला नाही आहे. तेव्हा 15.5 मिसळावे ते 15.5ची होवावे. जे शुद्ध सोनं आहे, उत्तम शुद्ध सोनं आहे, काही त्याच्यात मिसळलेलं नाही आहे, आणि ते दुसऱ्या अशाच सोन्याशी मिसळलं गेलं पाहिजे. उत्तम शुद्ध सोनं शुद्ध सोन्यामध्येच मिसळलं गेलं, त्याला मद्रूप होणं म्हणतात. मग त्याला वेगळं करता येणार नाही, त्याच्यात काही हिणकस नाहीच आहे, दुसरा धातू नाहीच आहे. शुद्ध सोनं शुद्ध सोन्यात मिसळलं गेलं, तसा हा भक्त मिसळून गेले, मद्रूप होऊन गेले, त्याला भक्ती करणं असं म्हणतात. त्याची ती भक्ती आहे. माझी भक्ती करणं अशा मद्रूप होणाऱ्या अज्ञानी माणसाला शक्य आहे. म्हणजे आणखीन सोपं म्हणायचं, संत होऊनी संत जाणावे. संतांना जाणायचं असेल तर आपल्या तरी त्यांच्यात एवढा फरक आहे बा, आपण म्हणतो काय बाबा कोणी, ते तर काय त्यांच्यासारखं कसं जमणार. तर संत होऊनी संत जाणावे, साधू होऊनी साधू पाहावे, त्याशिवाय कळत नाही. त्याची जी लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं आपल्यामध्ये आल्याशिवाय आपल्याला मद्रूप होणं म्हणजे काय हे नाही लक्षात येणार. हा गा सिंधूसी आनी होती, तरी गंगा कैसेनी मिळती, म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे. आता ते म्हणतात की सिंधूसी आनी होती, म्हणजे नद्या समुद्राला मिळतात. गंगा, आता ती गंगा सागराहून वेगळी आहे, जोपर्यंत तिचा मार्ग वेगळा आहे तोपर्यंत. जर भिन्न असती तर सागररूप कशी झाली असती. आता ती सागराला मिळाली की ती भिन्न नाही. तसं मला न जाणणारा, म्हणजे ईश्वराशी जे काही त्याची जाण आहे त्या सगळ्यामध्ये जर जाणलं नाही तर भक्ती कशी साध्य होणार. जाणलं याचाच अर्थ भक्ती करणं. तर सगळं भगवंताला जाणणं याचा अर्थ तोच होणं. म्हणजे गंगा सागराला मिळाली की सागर रूप झाले, तसं हा भक्त भगवंताला मिळाला म्हणजे भगवंत रूप झाला. आता वेगळं काही अस्तित्व शिल्लक राहणार नाही. हां, साधनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये भक्त वेगळा होता. नदी समुद्राला मिळेपर्यंत तिचा प्रवाह वेगळा होता, तिला आपण त्या नावाने म्हणत होतो. एकदा ती सागराला मिळाल्यानंतर तिचं वेगळेपण नाही. तसं ते आपल्याला सांगतात की ही जी ईश्वराशी मिळाल्यानंतर मद्रूप झाला, एकरूप झाला, आता तो वेगळा नाही, याला ज्ञानी म्हणायचं. ऐसिया लागी सर्व प्रकारे, जैसा कल्लोळू अनन्यू सागरी, तैसा माते अवधारी भन्नी जलाजो. आता ते म्हणतात की म्हणजे ऐसिया लागी सर्व प्रकारे. आता ह्या आधीच्या ओव्यांमधून लक्षात घ्यायचं की जसं कल्लोळू म्हणजे लाटा, जशा समुद्राच्या लाटा असतात त्या समुद्राशी
म्हणजे समुद्रातच निर्माण होतात. त्यामुळे तशा त्या समुद्राशीच अनन्य असतात. रूप वेगळं असल्यामुळे आपण त्यांना लाटा म्हणतो. ते समुद्राचंच पाणी असतं. त्या दिसतात वेगळ्या, येतात जातात, त्याचं आपण वर्णन करू शकतो. पण त्या सर्वस्वी त्या समुद्राशी अभिन्नच आहेत, त्या वेगळ्या नाही आहेत. त्याचा आकार वेगळा असल्यामुळे त्याला आपण वेगळं म्हणतो, एवढी गोष्ट बरोबर आहे. पण त्यांना काही वेगळं करता येणार नाही आहे. समुद्रापासून त्या समुद्राच्या लाटांना वेगळं केलं असं कसं होईल? त्यांना वेगळं करता येणार नाही. ऐसिया लागी सर्व प्रकारी जैसा कल्लोळू अनन्य सागरी. त्या सगळ्या लाटा सागराशी अगदी अनन्य झालेल्या आहेत, एकरूपच आहेत. तरी देखील त्या लाटा आपल्याला दिसतात, पण त्या आपल्याला वेगळ्या भासतात. तैसा माते अवधारी भजन लाजो. तसं भगवंत म्हणतो, माझं भजन करणारा असा अनन्य असावा. भगवंताशी पूर्णपणानं त्या लाटा जशा सागराशी अनन्य आहेत तसा अनन्य असावा, वेगळा नाहीच. असं ज्याला जमतं तो खरा ज्ञानी आहे. आणि त्या असं ज्याला, अशी भक्ती ज्याला करता येईल किंवा असं ज्याला परमेश्वराला जाणता येईल तो खरा ज्ञानी भक्त आहे. सूर्या आणि प्रभे एकनंकी जेणे लोभे, तो पाहू मानू लाभे भजनातया. आता ते हे पण माऊली नेहमी उदाहरण देतात. सूर्य आणि प्रभा म्हणजे सूर्याचा प्रकाश आपण म्हणूया. सूर्य आणि सूर्याचा प्रकाश याच्यामध्ये कसं आहे की नित्य ऐक वेगळं कसं करता येईल? जसं आत्ता म्हटलं की समुद्र आणि त्याच्या लाटा वेगळ्या कशा करता येतील? समुद्राचाच तो एक भाग आहे, आकार वेगळा असल्यामुळे त्याला लाटा म्हणायचं, परंतु वेगळ्या करता नाही येणार. तसं सूर्याचं प्रभा म्हणजे सूर्याचा प्रकाश हा आपल्याला वेगळा कसं आहे? त्यांचं त्या सूर्याचं आणि सूर्याच्या प्रकाशाचं नित्य ऐक्य आहे, एकच आहे ते. त्यामुळे त्यांना वेगळं करताच येणार नाही. मग असंच आहे, म्हणजे सूर्य जिथे आहे तिथे प्रकाश आहेच. असं जर आपल्याला त्या दोघांचं ऐक्य माहिती आहे, सूर्य आणि प्रभे एकनंकी जेणे लोभे, ते तो पाहू मानू लाभे भजनातया. अगदी आता त्या सूर्याच्या आणि प्रकाशासारखाच विचार करा. जरी आपल्याला आता माहितीच आहे की रात्र झाली, अंधार पडला, तर तो सूर्य कुठेतरी आहेच ना. त्यामुळे आपल्याला सूर्य आहेच आणि जिथे सूर्य आहे तिथे प्रकाश आहेच. तसं या अनन्य जो भक्त आहे त्या अनन्य भक्ताची योग्यता आहे की तो जिथे आहे तिथे भगवंत आहेच, किंवा भगवंत जिथे आहे तो तिथे आहेच. अशी अनन्यता, अशी मद्रूपता, अशी एकरूपता साधली आहे, त्याला ज्ञानीपुरुष म्हणायचं. आता सामान्यपणे आपण म्हणतो की ह्या ज्या सगळ्या 570पर्यंतच्या ओव्या ज्या आपण पाहिल्या त्या सगळ्यामध्ये लक्षात येईल की तो भक्त आहे आणि ज्ञानी पण आहे, म्हणजे ज्ञानी भक्त आहे. मग अशी आपण बोलता बोलता म्हटलं की भक्तिश्रेष्ठ का ज्ञानश्रेष्ठ असं म्हणजे वादाचा विषय होऊ शकतो, पण त्या वादाच्या विषयाला काही अर्थ नाही आहे. दोन्ही गोष्टी तितक्याच, त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठता काही नाही आहे. म्हणजे जसं असतं ना, लहान मुलाला विचारलं तुला आई आवडते का बाबा आवडते, त्याला विचारायला प्रश्न पडतो. त्याच्या दृष्टीने दोन्हीही अगदी त्याचे आवडतेच असतात. त्यामुळे तो कसं म्हणणार की मला बाबांपेक्षा आई आवडते की आईपेक्षा मला बाबा आवडतात, असं तो म्हणू शकत नाही. मग त्याला जर विचार तुला जास्त कोण आवडतं तर त्याला प्रश्न पडेल. तसं आहे की ज्ञान का भक्ती असं जर विचारलं तर ह्याच्यात उत्तर कसं द्यायचं, तर त्याला उत्तर नाही. या दोनही गोष्टी सारख्याच आहेत. या जो सर्वज्ञ आहे म्हणजे भक्ताच्या ठिकाणी ज्ञानही हवं आणि भक्ती यावं, आणि ते दोन्ही असं एकरूप हवं. वेगळं करता येणं असं नाही आहे की इथे आता ज्ञानाचा विचार करा, आता भक्तीचा, असं नाही. तर ते ज्ञान आणि भक्ती एकरूप आहे. आणि मग असं झालं, ज्ञानी भक्त आहे त्याला त्या परमेश्वराचं ज्ञानही झालं आहे, अंतःकरणामध्ये मद्रूप झालेलं आहे, त्यामुळे भगवंत वेगळा नाहीच आहे. तर त्या भक्ताला ना एक प्रकारची कृतार्थता लागते, त्याचं जीवन वेगळंच होतं. आपण संतांच्या चरित्रातून संतांचा जो विचार करतो त्याच्यातून आपल्याला कळेल की त्यांचं जे प्रत्येक आचरण आहे, त्यांची जी प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची दृष्टी आहे, त्यांचं जे सुखदुःख असं द्वंद्व त्यांच्याजवळ नाही आहे. जसं आपण नेहमी तुकारामांचं उदाहरण घेतो की बायको चांगली होती तर मला छानपैकी भक्ती करता आली, मला वेळ मिळाला, संसारात लक्ष घालावं लागलं नाही. बायको कजाग मिळाली तरी असं झालं की मला देवाकडे बघता आलं, मला भक्ती करता आहे. काहीही परिस्थिती असली तरी मला आनंदच आहे. अशी जी काही वृत्ती आपण संतांची पाहतो, तसं ज्याला जमतं त्याचं जीवन कसं आहे, तर ते एका अर्थाने त्या भक्ताला जी काही कृतार्थता लाभते, म्हणजे भगवंत भक्त एक होऊन जातात. तर आता जो आपल्याला
15व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक हे करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ते सांगणार आहे की काय काय होईल, की कसं असायला हवं हे आपल्याला कळलं आहे. ज्ञानी भक्त असायला हवा, ईश्वर रूप व्हायला हवं हे आपल्याला कळलं आहे. पण असं ज्याला जमतं तो कृतार्थ होतो असा विचार करायचा आहे. की 20व्या श्लोकाने 15वा अध्याय हा सगळा असा याचाच आहे आणि त्यामुळे आपण सगळं तत्त्वज्ञान शिकलो आहे आणि उत्तम पुरुष कोण आहे ते जाणलं आहे. आणि आता आपल्याला शेवटच्या श्लोकामध्ये जे असं गुह्य ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलं आहे त्या गुह्य ज्ञानामध्ये कोण कृतार्थ होईल, कोणाला हे सगळं बरोबर समजेल आणि त्याचं जीवन कृतार्थ होईल, त्या कृतार्थ जीवनाचा विचार त्यांनी आपल्याला केला. की तो जो कोणी आहे ते हा सगळं जाणणार आहे, बुद्धिमान आहे, ज्ञानी आहे. आणि असा जो अर्जुनालाच म्हणता आहे त्यांनी अगदी अनघ पण म्हटलं आहे, भारत पण म्हटलं आहे. शेवटच्या श्लोकामध्ये 2-2 विशेषणं 2-2 संबोधनं केली आहेत. आणि असा जो अगदी निष्पाप निर्मळ असा जो कोणी आहे किंवा असा जो असतो ना त्याच्या अंतःकरणात भक्ती जागृत होते. जो अगदी निर्मळ आहे, निष्पाप आहे, अत्यंत प्रेमळ आहे असा जो आहे त्याच्या मनामध्ये स्वाभाविकच भक्ती जागृत होते. आणि अशी भक्ती ज्याच्यामध्ये जागृत होते त्याला ज्ञानप्राप्ती होते. आणि त्याच्यासाठी असं वेगळं त्याला काही करावं लागत नाही. त्या भक्ती जिथे आहे तिथे ज्ञान येतं, जिथे ज्ञान आहे तिथे भक्ती येते. अशा दोन्ही गोष्टी त्याला मिळतात. म्हणून आता 20व्या श्लोकाचा विचार आपण पुढल्या वेळेला करूया आणि 15वा अध्याय पुढल्या सोमवारी आपण संपवूया. आणि खरंच 16व्या अध्यायामध्ये जे सगळे भगवंतांनी आपल्याला दैवी गुण देऊन पाठवलेलं आहे, प्रत्येकाला आपल्याला दैवी गुण देऊन पाठवलेलं आहे, त्या दैवी गुणांचा विचार आपल्याला करायचा आहे. त्याच्यासाठी पुढल्या सोमवारी 15व्या अध्यायाचा समारोप पण होईल आणि थोडीशी 16व्या अध्यायाची सुरुवात पण आपण जमलं तर करूया. आज मात्र आपण 517व्या ओळीशी थांबूया. धन्यवाद.